तर नमस्कार मित्रांनो हे बघा, सकाळचे वाजलेत आता जवळपास 9 वाजत आलेत. आणि आज खूप खूप म्हणजे जवळपास 15 दिवसाच्या गॅपनंतर आज आपल्या ब्लॉगला स्टार्टिंग झाली. ब्लॉगला स्टार्टिंग केली मित्रांनो सुरुवातीला शेतामधूनच, कारण आता सकाळी सकाळी थोडं लाईट येण्याचा टायमिंग झाला आहे. आणि आलतो शेतामध्ये, तुम्हाला तर माहीतच आहे. कालपासून कालच हे गहू भिजवायचा होता, पण काल कुठल्याच कामात मन लागलं नाही मित्रांनो. कारण काय झालं आहे, घटनाच तशी काल सकाळ सकाळी घडली. आपले सगळ्याची लाडकी नेते अजित पवार यांचं अचानक विमान अपघातामध्ये निधन झालं. आणि त्याच्यामुळं कसं अख्ख्याच महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. तर काल कुठल्याच गोष्टीत मन नाही लागलं. ती काल राहिलं होतं भिजवायचं, आज म्हटलं सकाळ सकाळ भिजवून घ्या म्हणून आलो शेतामध्ये. तर आणखीन तर काय लाईट आलेली नाही समजा, पण थोड्या वेळात लाईट येईलच. आता सकाळचं कसं आज मस्तपैकी ऊन पडलेलं आहे. आणि बघू शकता आजूबाजूचं वातावरण बी असं फ्रेश झालेलं आहे. ऊससुद्धा अगदी आता बघा कसं सऱ्याचे सऱ्या दिसतात पाठीमागे, अगदी मस्तपैकी उगून आलेलं आहे. तर अशा प्रकारचं वातावरण आहे सकाळ सकाळ. आणि म्हणलं आता चला छोटासा ब्लॉग आज बनवूच, कारण 15 दिवसाचा गॅप पडला आहे. ब्लॉग बनवायला जमलंच नव्हतं. आणि आता बघा असा पाठीमागं ऊस दिसतो जबरदस्त, कशा लाईनी दिसायला लागल्यात. गहूसुद्धा एकदम मित्रांनो म्हणलं होतं उशीर झाला, आता गव्हावर परिणाम होईलच. झाली थोडी थंडी कमी झाली, पण असा परिणाम नाही. गहूसुद्धा मस्त अगदी मापात आला आहे. तर हे असं वातावरण आहे बघा सकाळ सकाळचं. बघा विहिरीमधलं पाणी कसलं वाजतंय. एक आडवा बोर आहे मित्रांनो वरती, त्याचं पाणी चला तुम्हाला दाखवतो. हे बघा असं पाणी बघा त्या आडवा बोरला. थोडं झूम करून दाखवतो मित्रांनो, आवाज येणार नाही कदाचित. बघा त्याला पाईप बसवलेला आहे आणि अशा प्रकारचं पाणी कसं पडतं यामध्ये. आणि अशा तर मित्रांनो खरंच महाराष्ट्रासाठी कालचा धक्का म्हणजे खूपच विचित्र असा धक्का होता ऑल महाराष्ट्रासाठी. तर आजसुद्धा एवढं ब्लॉग बनवायला मन नाही करीत मित्रांनो, तरी पण आपला छोटासा ब्लॉग म्हणलं चला आज थोडीशी सुरुवात तर करू. तर चला आता आजच्या ब्लॉगला आपल्याला इथंच सुरुवात करायची.